हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जर्मन भाषा गुरु यूट्यूब चॅनल। आज यूट्यूब चॅनल वरती आपण डे 4 घेणार आहोत जर्मन लँग्वेज A1 लेवल मध्ये। ओके, तर A1 लेवल मध्ये आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं आहे की ग्रीटिंग्स। तर ग्रीटिंग्स मध्ये आपण अनेक वर्ड्स पाहिलो आहेत। तर ग्रीटिंग्स मध्ये एक्झाम्पल मध्ये गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट यांना काय म्हणतात जर्मन भाषेमध्ये हे आपण पाहिलो आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत नंबर्स। नंबर्स हे जर्मन लँग्वेज मध्ये पाहणार आहोत। तर नंबर्सचे प्रोनाउन्सिएशन वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे आहेत। इंग्लिश मध्ये वेगळे आहेत, मराठी मध्ये वेगळे आहेत आणि हिंदी मध्ये वेगळे। तर जर्मन लँग्वेज मध्ये पण डिफरंट आहेत। तर आपण जर्मन लँग्वेज मध्ये नंबर्सचा प्रोनाउन्सिएशन कसा आहे हे पाहणार आहोत। ओके, तर नंबर्सला चालन असे म्हणतात। तर आपण स्टार्ट करणार आहोत नंबर्स 0 पासून। 0 मीन्स 0, 1 मीन्स 1, 2 मीन्स 2, 3 मीन्स 3, 4 मीन्स 4, 5 मीन्स 5, 6 म्हणजे 6, 7 मीन्स 7, 8 means 8, 9 means 9, 10 means 10, 11 means 11, 12 means 12। तर आता आपल्या प्रत्येक भाषेमध्ये इंग्लिश असो, मराठी असो किंवा हिंदी असो, तर प्रत्येक भाषेमध्ये 0 to 12 पर्यंत काय असतात नंबर्स वेगवेगळे असतात, त्यांचं प्रोनाउन्सिएशन वेगवेगळं असते। आणि आता नंबर आपण पाहणार आहोत नंबर्स फॉर्मेशन। तर आता आपण 13 पासून काय करणार आहोत नंबर फॉर्मेशन। तर नंबर्स कसे तयार करायचे आता आपण इंग्लिश मध्ये काय करतो 12 पर्यंत 12 म्हणतो। ओके, तर नेक्स्ट आहे 13। तर आपण 13 चं प्रोनाउन्सिएशन कसं करतो THIRTWN 13। ओके, तर इथं 10 plus 3। ओके, 10 plus 3 equals to 13 झालेले। तर त्याचं इंग्लिश मध्ये प्रोनाउन्सिएशन आहे THIRTWN 13। ओके, तर एंडिंगला काय आलेलं आहे TWN 13। सेम तसंच 14 चं पण आलेलं आहे। तर आपण जर्मन मध्ये पाहणार आहोत। तर 3 ला काय आहे जर्मन मध्ये ड्राय आहे, ड्राय। आणि 10 ला काय आहे झेन। याचं प्लस करणार आहोत मग इक्वल्स टू जसं 13 आले 10 plus 3 आलेलं आहे 13। ओके, 13 झालेलं आहे। तर आपण ड्राय प्लस झेन, तर इथे इक्वल्स टू ड्राय झेन। ओके, इक्वल्स टू ड्राय झेन। सेम तसंच 19 पर्यंत आहे। जसं आपण इंग्लिश मध्ये 13, 14, 15, 16, 17, 18 and 19। सो आपण इंग्लिश मध्ये 13 to 19 पर्यंत एंडिंगला काय लावतो TWN 3। ओके, सो सेम तसंच आपण जर्मन भाषेमध्ये काय एंडिंगला काय लावणार आहोत ZEN झेन। ड्राय झेन, फिअर झेन, फुंफ झेन, sechs झेन, sieben झेन, 8 झेन, 9 झेन, 20। ओके, तर आपण नंबर्स लिहूया इथे। ड्राय झेन, फिअर झेन, फुंफ झेन, sechs झेन, sieben झेन, 8 झेन, 9 झेन, 20। ओके, तर आपण रिपीट करूया। हे तर तुम्हाला समजले असतील 13 to 19 पर्यंत नंबर्स फॉर्मेशन कसे करायचे, एंडिंगला काय ऍड करायचे झेन। ओके, आपण इथे घेतला आहोत 10 plus 3 13। सो सेम तसंच जर्मन मध्ये घेतला झेन प्लस ड्राय, ड्राय झेन। ओके, तर आपण रिपीट एकदा ह्याचं प्रोनाउन्सिएशन रिव्हिजन करूया। चला आता आपण रिव्हिजन करूया। 0, 0,
1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 12 13 13 14 14 15 15 16 16 17 17 18 18 19 19 20 20. ओके, आता 0 टू आपण 20 पर्यंत बघितलो आहोत नंबर्स. तर 0 टू 12 पर्यंत हे काय होते, बेसिक नंबर्स होते. ओके, तर ह्याच्या समोरचे जे नंबर आपण बनवतो ते हे जे बेसिक आहेत त्याला यूज करून आपण समोरचे नंबर काय करतो, नंबर फॉर्मेट करतो. ओके, तर 13 हे झाला. तर आपण त्याचं हे नंबर फॉर्मेशन कसं करायचं ते पण आपण पाहिलं आहोत, ड्रायझेन, फिअरझेन. ओके, तर आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत 20 च्या नंतरचे नंबर्स. ओके, आता 20 आहे, सेम आपण काय करणार आहोत 20. ओके, 30 40 50. आता हे नंबर आपण कसे बनवणार, तर इंग्लिश मध्ये काय आहे TWENTY. ओके, TWENTY. तर एंडिंगला काय आहे TEEN, सॉरी TY टाय आहे. ओके, 20. तर एंडिंगला काय दिलेलं आहे TY. तर सेम तसंच आपल्याला जर्मन मध्ये काय दिलेलं आहे ZIC झिस. ओके, स्वॅन झिस. मग एंडिंगला काय आहे ZIC झिस आहे. सेम तसंच आपल्याला काय करायचंय 3 आहे इथे 3 ड्राय झिस, 4 आहे फिअर झिस, 5 आहे फुन झिस. तसंच आपल्याला सेम आपल्याला 90 पर्यंत लिहायचं. 20 30 40 50 60 70 80 90. सेम आपल्याला 20 टू 90 पर्यंत एंडिंगला काय ऍड करायचं आपल्याला ZIC झिस लावायचे. ओके, हे झाले आपले 20 टू 30 पर्यंतचे नंबर झाले. तर आता जे मधले नंबर्स आहेत ते कसे लिहायचे, आता मराठीमध्ये काय आहे 21. ओके, तर इंग्लिश मध्ये काय आहे 21. 21. तर इंग्लिश मध्ये 20 हे काय आहे समोर आहे आणि 1 हे काय आहे मागे आहे. पण मराठीमध्ये काय आहे 1 हा समोर आहे आणि 20 हा नंतर आहे, म्हणजे 1 आणि 20 म्हणजे 21. तर सेम आपल्याला जर्मन, जसं जर्मन आहे तसंच सेम आपल्याला मराठी आहे. आता इथे आहे 21. तर आपल्याला जर्मन मध्ये लिहायचे 1 und 20. ओके, जसं मराठीमध्ये आहे 1 आणि 20. ओके, तर तसंच सेम जर्मन मध्ये 1 und 20. und म्हणजे अँड. ओके, 1 und 20 1 आणि 20 21. तसंच आपल्याला बाकीचे नंबर्स, आता इथे 22 आहे 23 आहे 24 आहे. तसंच सेम आपल्याला काय करायचंय त्याचं प्रोनाउन्सिएशन 1 und 20 आहे, इथे 2 ला काय म्हणलेलं आहे 2 आणि 20 2 und 20 3 und 20 4 und 20. ओके, आता हे 20 22 23 24. आता हे आपले नंबर क्लिअर झाले. ओके, आता आपल्याला बाकीचे कोणते पण नंबर्स बनवता येतील. आपल्याला कसं बनायचं हे आपण शिकलो आहोत. 21 हे झालं, 22 23 24 हे आपण नंबर शिकलो आहोत. तर आता मी काही एक्झाम्पल मध्ये नंबर्स देते. 78 69 61 75. आता हे काही नंबर्स आहेत. तर हे तुम्हाला नंबर फॉर्मेशन कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. तर हे मी काही जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही कमेंट्स मध्ये
ह्याचे स्पेलिंग लिहून पाठवायचे. जर्मन मध्ये काय म्हणतात, काय प्रोनाउन्सिएशन आहे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर आता आपलं नंबर्स मध्ये चालन हा टॉपिक कव्हर झालेला आहे या व्हिडिओ मध्ये. तर आपण बेसिक नंबर्स पाहिलो आहोत, 0 to 12 पर्यंत हे बेसिक नंबर पाहिलो आहोत. 30 to 90 पर्यंत नंबर फॉर्मेशन कसं करायचं आणि 20च्या समोरचे नंबर्स कसे बनवायचे. तर हे जे नंबर फॉर्मेशन आपलं झालेलं आहे तर त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की नंबर्स कसे बनवायचे, कसे तयार करायचे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर्स हा टॉपिक कव्हर झाला. तर यामध्ये कोणते डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.